नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणाच्या 11व्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण 10 वेगवेगळ्या सत्रांमध्ये 10 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली होती, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे, मार्केट सेगमेंट ओळखणे, मार्केट साईज काढणे, उद्योग जगतातील वातावरण ओळखणे, स्पर्धात्मक सरशी कशी करावी त्याबद्दल आपण चर्चा केली. उद्योगाचे कायदेशीर स्वरूप तयार करणे, उद्योगाचे कायदेशीर रजिस्ट्रेशन करणे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स घेणे आणि वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स तयार करणे, अशा आपण 10 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली होती. मी आशा करतो की या 10 सेशन्समध्ये आपण प्रत्येक सेशनमध्ये ज्या कृती होत्या तर त्या कृती आपण करत असाल, की जेणेकरून या प्रशिक्षणाच्या शेवटी आपलं एक टूल बुक जे आहे, एक गाईडबुक जे आहे आपल्या उद्योगाचं तुम्ही तयार करू शकाल. आजचा आपण 11व्या सत्रामध्ये आजचा विषय आहे तो म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट समजणे. प्रत्येक उद्योगाचा एक मुख्य आधार असतो तो म्हणजे त्याचं अकाउंट सेक्शन, ज्याला आपण फायनान्शियल डिपार्टमेंट म्हणतो. तर हे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे किंवा जे अकाउंटिंग सेक्शन जे आहे हे आपल्या उद्योगाचा एक खूप मोठा आधार असतो आणि यात जर काही चुका झाल्या तर आपल्या उद्योगाला बराचसा त्रास होऊ शकतो, काही पेनल्टीज आपल्याला लागू शकतात किंवा काही अडचणी ज्या आहेत या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की आपले जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं आणि जे काही एक्सपर्ट्स आहेत जसे CA आहेत, जे CS आहेत, तर यांच्या मदतीनं आपल्या उद्योगाचं जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याचं प्रॉपर रिटर्न फाईल करणं आणि प्रॉपरली ते मॅनेज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये मेजरली जे आहे ते 3 भाग असतात. त्याच्यामध्ये ज्याला बॅलन्स शीट, त्यानंतर इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, हे 3 प्रकार जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. बॅलन्स शीट म्हणजे बेसिकली यामध्ये उद्योगाचं किती प्रॉपर्टी आहे किंवा काय उद्योग आपला उद्योग जो आहे त्याचे किती प्रॉफिटेबिलिटी आहे हे बघणं आणि त्याबरोबरच उद्योगावर काही कर्ज आहे का, तर याची सगळी इन डिटेल टोटल माहिती जी आहे ही बॅलन्स शीटमध्ये असते. म्हणजे एक लायबिलिटीज काय आहेत आणि त्याचं ॲसेट्स काय आहेत. आता ॲसेट्स आणि लायबिलिटी जे आहेत या दोघांचं संपूर्ण डिटेल चित्र जे आहे हे बॅलन्स शीटमध्ये असतं. इन्कम स्टेटमेंट हे बेसिकली आपल्याला वर्षभराचे जे काही आपल्या उद्योगाचे रिझल्ट्स आहेत, जसं आपण एखाद्या परीक्षा देतो, आपण परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मग त्याचा रिझल्ट येतो आणि किती पर्सेंटेज मिळाले वगैरे आपल्याला हे कळतं, जे आपल्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ असतं. त्याचप्रमाणे उद्योगाचंही तसंच असतं की एक वर्षभर आपण जे काही मेहनत करतो, जे ॲक्टिव्हिटीज करतो, तर त्याचे एक फायनान्शियली परिणाम काय आले आहेत वर्षभरानंतर, म्हणजे ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये आहे, प्रॉफिट झाला तर किती प्रॉफिट झाला, लॉस झाला तर किती लॉस झाला, अशी सगळी डिटेल्स जे आहेत हे आपल्याला इन्कम स्टेटमेंट किंवा त्याला आपण म्हणू शकतो प्रॉफिट आणि लॉस अकाउंटमध्ये आपल्याला कळत असतात. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. तर याच्यामध्ये बेसिकली जो रोखीचा व्यवहार जो आहे तो किती रोखीचा व्यवहार आला, म्हणजे किती रोख आतमध्ये आली, इनफ्लो झाली, किती रोख आपण बाहेर दिली किंवा त्याला आपण आउटफ्लो म्हणतो. तर याच्या सगळ्याचे जे डिटेल्स आहे हे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये कळत असतं. तर हे 3 अतिशय महत्त्वाचे मुद्दे असतात: बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट किंवा ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो, आणि तिसरा म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. यात एक खूप महत्त्वाचं आहे की यात कुठेही काही चूक झाली तर त्याचा एक ॲडव्हर्स परिणाम जो आहे, म्हणजे एक वाईट परिणाम जो आहे आपल्या उद्योगावर होऊ शकतो. पेनल्टीज वगैरे लागू शकतात, बऱ्याचशा अडचणी निर्माण होऊ शकतात. तर ते न होण्यासाठी आपल्याला एक अशा प्रॉपर व्यक्तीची गरज असते की तो जे व्यवस्थित सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहे आपल्या उद्योगाच्या तो सांभाळू शकेल. तर एक आपल्या उद्योगामध्ये एक चांगला अकाउंटंट असणं हे अतिशय महत्त्वाचं असते की ज्याला या सर्व गोष्टींबद्दलचं एक चांगलं नॉलेज जे आहे हे असू शकेल. आणि त्याचबरोबर आपल्याला एक चांगले CA असणं हे अतिशय गरजेचं आहे. जे CA हे आपल्या उद्योगाचे एक प्रकारचं एक पिलर असतात, एक स्ट्रॉंग पिलर असतात, आणि ते आपल्याला बरीचशी मदत जी आहे हे आपला उद्योग एक सुरळीतरित्या करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर या अशा याच 2 व्यक्तींची गरज ही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे हे अतिशय सुरळीतपणे चालण्याची साठी गरज असते. तर अकाउंटंट हा इंटरनल, म्हणजे तो आपल्या कंपनीच्या पेरोलवर असतो, आपल्यासाठी काम करत असतो. आणि CA जे असतात हे आपले एक प्रकारे गाईड असतात, कन्सल्टंट असतात. ते आपल्याला आपल्या कंपनीचं कार्य जे आहे हे सुरळीतरित्या चालण्यासाठी ते आपल्याला कन्सल्टेशन करत असतात. तर ते कन्सल्टन्सचे चार्जेस CA घेत असतात. तर अकाउंटंट आपल्या पेरोलवर असतो, म्हणजे आपण पगारी कामावर असतात. तर या दोघांचं
अतिशय चांगलं एक बॉन्डिंग असणं, एक कोलॅबरेशन असणं एक अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपली कंपनी जी आहे किंवा आपला उद्योग जो आहे हा अतिशय चांगला परफॉर्मन्स जो आहे हा देऊ शकत असं. तर आता आपण जे फायनान्शियल स्टेटमेंट बघितले तर त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, तर याच्याबद्दलचं आपण थोडंसं डिटेल जे आहे की काय काय पॅरामीटर्स यामध्ये असतात ते आपण बघूया. प्रॉफिट लॉस अकाउंट जे आहे याच्यामध्ये बेसिकली 5 पार्ट असतात, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू असतं. रेव्हेन्यू म्हणजे की आपण काय उत्पन्न जे कमवलं आहे वर्षभरामध्ये किंवा त्या तिमाहीमध्ये, सहामाहीमध्ये, तर रेव्हेन्यू जे आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो होत असतं. त्यानंतर असतं डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्टमध्ये कंपनीला किंवा उद्योगाला डायरेक्टली काय खर्च आला आहे की एखाद्या प्रोडक्टवर किंवा सर्व्हिसेसवर, तर त्याच्यासाठी जी काही आपल्याला येणारी कॉस्टिंग आहे तर ते डायरेक्ट कॉस्ट जी आहे ही याच्यामध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर असतं ग्रॉस प्रॉफिट. नेमका किती आपल्याला नफा झाला आहे त्याबद्दलचं माहिती जी आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये मिळते. त्यानंतर असतं ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजे ते आपल्या कंपनीच्या डोक्यावर काही कर्ज आहे का किंवा काही देणं घेणं आहे का, तर त्याबद्दलची जी माहिती आहे ही ओव्हरहेड्समध्ये मिळत असते. आणि 5वा मुद्दा असतो तो म्हणजे नेट प्रॉफिट अँड लॉस. नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला आहे का, किंवा नेट लॉस म्हणजे निव्वळ नुकसान काही झालं आहे का, तर याबद्दलची जी माहिती आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असते. तर हे जे 5 पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू, डायरेक्ट कॉस्ट, ग्रॉस प्रॉफिट, ओव्हरहेड आणि नेट प्रॉफिट अँड लॉस, तर ह्या 5 पॉईंट्सची जी माहिती आहे ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून मिळत असते. आता आपण बघूया थोडंसं डिटेलमध्ये की डायरेक्ट कॉस्ट काय असते. डायरेक्ट कॉस्ट म्हणजे बेसिकली ही कॉस्ट ऑफ प्रोक्युअरमेंट, म्हणजे आपण एखादी काही गोष्ट आपल्याला उद्योगासाठी लागत असते, जसं मशिनरी आहे किंवा इतर काही आपल्याला बिलिंग सिस्टम वगैरे अशा टाईपमध्ये किंवा ऑफिस स्ट्रक्चरमध्ये वगैरे, तर ती त्या प्रोडक्टबद्दल एखाद्या प्रोडक्टसाठी आपल्याला लागणारी जी काही कॉस्ट असते ते रॉ मटेरियल विकत घेणे वगैरे, तर ह्या सगळ्या कॉस्टिंग ज्या असतात या डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोक्युअरमेंटमध्ये येतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर असतं सेल्स स्टाफची कॉस्ट, म्हणजे सेल्स स्टाफ जे आहे तर त्यांचं जे काही इन्सेंटिव्ज वगैरे आहेत, सॅलरीज वगैरे आहे, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे सेल्स स्टाफच्या कॉस्टिंगची ही डायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड होते. आणि त्यानंतरचं स्टोअरचं रेंट, म्हणजे जर तुमचं समजा दुकान आहे किंवा तर त्याच्याशी रिलेटेड तुमचा जे काही खर्च आहे, तर हे भाडं वगैरे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या डायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड होत असतात. द ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे बेसिकली आपल्याला जो रेव्हेन्यू, म्हणजे आपल्याला जे उत्पन्न मिळालं आहे त्याच्यामधून डायरेक्ट कॉस्ट जो म्हणजे जे आपल्याला इतर डायरेक्टली खर्च आलेले आहे हे वजा केले तर आपल्याला मिळतो ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे आपला समजा रेव्हेन्यू 1,00,000 रुपये असेल आणि आपलं डायरेक्ट कॉस्ट जी आहे ही 30,000 रुपये असेल, तर 1,00,000 वजा 30,000 केले तर 70,000 रुपये हा आपला ग्रॉस प्रॉफिट झाला. तर हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो. याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिटमध्ये पण दोन एक सिम्पटम असतात. जसं लो ग्रॉस प्रॉफिट असेल तर आपल्याला सेल जो आहे हा मॅक्सिमाइज करावा लागेल. समजा आपल्याला 1,00,000चं उत्पन्न झालं आणि 70,000 रुपये खर्च आला, तर 30,000 रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट झाला, तर तो कमी आहे. याचा अर्थ आहे की आपल्याला आपला सेल जो आहे हा वाढवावा लागेल. आपले विक्रीची जी आहे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त कराव्या लागतात. आणि सेकंड असतं हाय ग्रोस प्रॉफिट. हाय ग्रोस प्रॉफिटमध्ये जसं मी तुम्हाला आधी एक्झाम्पल सांगितलं की 1,00,000चं उत्पन्न आहे, त्याच्यातलं 30,000 आपल्याला डायरेक्ट कॉस्ट आले, तर 70,000 रुपये आपल्याला ग्रोस प्रॉफिट झालं. तर आधी दुसऱ्या उदाहरणात जे मी तुम्हाला सांगितलं 30,000 ग्रोस प्रॉफिट झाला आणि पहिल्या उदाहरणामध्ये तसं 70,000 ग्रोस प्रॉफिट झाला. तर जिथे 70,000 ग्रोस प्रॉफिट झाला आहे म्हणजे याचा अर्थ की आपला उद्योग जो आहे हा प्रॉफिटेबल आहे. आपल्या उद्योगाची प्रॉफिट जे आहे हे वाढतो आहे. त्यामुळे आपला बिझनेस हा कधी हाय ग्रोस प्रॉफिट कसा कमवेल, तर याच्याकडे आपल्याला लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. जेवढा आपला हाय ग्रोस प्रॉफिट असेल तेवढा आपला उद्योग जो आहे हा प्रॉफिटेबल असेल, आणि जेवढा आपला ग्रोस प्रॉफिट हा कमी असेल त्याचा अर्थ आपला उद्योग हा एक लॉसमध्ये जाण्याची शक्यता पण असते, आणि त्यासाठी आपल्याला आपला सेल जो आहे जास्तीत जास्त वाढवणं हे गरजेचं आहे. तर आपण ग्रोस प्रॉफिटचे पर्सेंटेज कसे काढायचे ते बघूया. ग्रोस प्रॉफिट पर्सेंटेज काढण्याचा फॉर्म्युला आहे ग्रोस प्रॉफिट भागिले रेव्हेन्यू. म्हणजे ग्रोस प्रॉफिट म्हणजे आपल्याला जसं आपण एक उदाहरण घेतलं की पहिल्या उदाहरणामध्ये जसं आपण कॅल्क्युलेट केलं की 1,00,000 आपला नेट प्रॉफिट होता, रेव्हेन्यू होता, आणि 30,000 रुपये आपली डायरेक्ट कॉस्ट होती, बरोबर. तर त्याच्यामधून आपण जसं ग्रॉस प्रॉफिट आपल्याला तर 70,000 रुपये झाला.
तर 70,000 रुपये भागिले 1,00,000 रुपये आपण केलं तर आपल्याला ग्रोस प्रॉफिटचा पर्सेंटेज मिळतो. तर 70,000 भागिले 1,00,000 केलं तर याचा अर्थ होतो साधारण 1.7 म्हणजे 0.7 किंवा 70% हा जो आहे हा आपला ग्रोस प्रॉफिट आहे. तर हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जे आहे आपल्याला करतं आहे. दुसऱ्या एका उदाहरणात आपण बघितलं की 30,000 रुपये आपल्याला ग्रोस प्रॉफिट झाला आहे आणि रेव्हेन्यू आपला 1,00,000 रुपये होता. तर 30,000 भागिले 1,00,000 रुपये केलं तर आपल्याला जो ग्रोस प्रॉफिट मिळतो तो म्हणजे 30%. म्हणजे आपला ग्रोस प्रॉफिट पर्सेंटेज जो आहे हा जेवढा आपला हाय असेल तेवढा आपला उद्योग जो आहे हा प्रॉफिटेबल याच्यामध्ये असेल. तर 30%वरून 70%चा प्रवास, 70%वरून 90%चा प्रवास आपल्याला कसा करता येईल तर याच्याबद्दल आपल्याला काळजी घेणं हे गरजेचं आहे. किंवा त्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज, त्या पद्धतीने प्लॅन बनवून, त्या पद्धतीने आपला सेल जो आहे कसा वाढेल, जसं सेल्सच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचा वापर करून आपला सेल कसा मॅक्सिमाइज होईल याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे की जेणेकरून आपलं ग्रोस प्रॉफिट पर्सेंटेज जो आहे हा वाढत जाईल. त्यानंतर असं इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्टमध्ये बेसिकली आपल्याला जे काही ऑफिस किंवा आपला उद्योग रन करण्यासाठी म्हणजेच डेली बेसिसवर चालवण्यासाठी जो काही खर्च येतो तो सगळा खर्च जो आहे हा इनडायरेक्ट कॉस्टमध्ये येतो. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली डेली वेजेस म्हणजे आपण दैनंदिन कोणाला काही पेमेंट वगैरे करत असो किंवा डेली बेसिसवर जे पगारी कंत्राटी कामगार असतात त्या कामगारांना जाणारं वेतन किंवा इतर काय आपल्याला खर्च आला आहे तर हे सगळे जे खर्च आहे लाईट बिल वगैरे सारखे जे खर्च आहे हे सगळे हे रनिंग म्हणजे कॉस्ट ऑफ रनिंग ऑफिसमध्ये येतात ज्याला आपण इनडायरेक्ट कॉस्टमध्ये हे इन्क्ल्यूड होतं. आणि दुसरं असतं की जे डायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्ल्यूड होत नाही तर असे सगळे खर्च जे आहे हे इनडायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्ल्यूड होत असतात. तर डायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्ल्यूड होणारे आपण बघितलं की जे प्रोक्युरमेंटसाठी येणारे कॉस्ट आहे किंवा सेल्स स्टाफची किंवा इतर स्टाफ मेंबरची सॅलरी आहे किंवा स्टोअरचं रेंट वगैरे आहे हे सगळे डायरेक्ट कॉस्टमध्ये आहे. आणि इनडायरेक्ट कॉस्टमध्ये मग छोटे छोटे जे डेली बेसिसवर पेटी कॅशमधून जे होणारे खर्च आहेत ते सगळे आहे इनडायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्ल्यूड होतात. तर आपल्याला त्याचं डायरेक्ट कॉस्टचे पण व्यवस्थित आपल्याला सर्व बिलिंग वगैरे जे आहे हे जमा करणं गरजेचं आहे. रोजच्या रोज जो काही खर्च होतो तर त्याचं बिल प्रत्येक गोष्टीचं बिल घ्या हे अतिशय महत्त्वाचं असतं की जेणेकरून आपलं अकाउंट एक चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. दुसरं ते बिल आल्यानंतर त्याचं व्हाउचर जे आहे किंवा आपण जर कॅशमध्ये जरी काही पेमेंट केलं असेल तर त्याचं व्हाउचर बनवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हाउचर बुक रेडीमेड मिळतं ते तुम्ही घेऊन डेली बेसिसवर जो काही तुमचा खर्च होत असेल तो सगळं लिहून काढणं हा अतिशय महत्त्वाचं आहे. तर या दोन गोष्टींकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. यानंतर बघूया आपण बॅलन्स शीट कशा पद्धतीने ओळखायची किंवा बॅलन्स शीटमध्ये काय काय डिटेल्स असतात तर त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला आता शेअर करतो. त्याला आपण कंपोनंट्स ऑफ बॅलन्स शीट म्हणतात. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये काय काय असतं. त्याच्यात पहिला पार्ट असतो तो म्हणजे फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय की उद्योगाच्या नावावर जसं काही जमीन आहे किंवा जी मशिनरी विकत घेतलेली आहे किंवा जे बिल्डिंग आहे जिथून आपण ऑपरेट करत आहोत जी वास्तू आहे ती आहे किंवा काही इतर इक्विपमेंट्स आहेत जसं बिलिंग सिस्टीम वगैरे इतर कम्प्युटर लॅपटॉप चेअर्स टेबल्स वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या ज्यावेळी आपण विकत घेतो उद्योगाच्या नावाने आपण उद्योग ज्यावेळी विकत घेतो तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या उद्योगाच्या फिक्स ॲसेटमध्ये जातात. म्हणजे हे हे ऑलरेडी उद्योगाचं एक पॉझिटिव्ह इन्व्हेस्टमेंट जे आहे हे केलेली आहे तर त्याला आपण म्हणतो फिक्स्ड ॲसेट. सेकंड असतं शेअर होल्डरचे फंड. शेअर होल्डर ज्यावेळी आपल्या इन्व्हेस्टमेंट करत असतात आपल्या उद्योगामध्ये तर त्याच्यासाठी त्याचे जे काही फंड्स असतात त्याला म्हणतात शेअर होल्डरचे फंड. याच्यामध्ये बेसिकली नेटवर्थ ही कॅल्क्युलेट केली जाते ज्याच्यात त्याचा फॉर्म्युला आहे नेटवर्थ बरोबर टोटल ॲसेट वजा लायबिलिटी. म्हणजे टोटल ॲसेट म्हणजे काय जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जमीन आहे मशिनरी आहे बिल्डिंग आहेत इक्विपमेंट आहेत तर असे सगळे जे काही माल बनवलेला आहे तर हे सगळे कंपनीचं ॲसेट्स असतात. आणि त्याच्यातून मग लायबिलिटीज म्हणजे काही कर्ज असतील जसं शेअर होल्डरकडनं घेतलेले पैसे हे कर्जाच्या याच्यामध्ये आले किंवा इतर काही कोणाकडनं आपण पैसे घेतले असते तर ते सगळे कर्जाच्या याच्यात आले. तर नेटवर्थ वजा किंवा लायबिलिटी जर काढली तर आपल्याला टोटल ॲसेट वजा लायबिलिटी आपण काढली तर आपल्याला नेटवर्थ मिळत असतं की निव्वळ आपल्याकडे काय एक कंपनीची व्हॅल्यू आहे ती आपल्याला यामधून कळत असतं की नेटवर्थ कंपनीचं किती आहे तर हे कळत असतं. तर सर्व ॲसेट्स एका साईडला तुम्ही सर्व ॲसेट्सची यादी तयार करा सर्व लायबिलिटीजची यादी तयार करा त्याचं आणि जे काही एक फिगर येईल जसं समजा तुमच्याकडे ॲसेट्स आहे 2,00,000 रुपयाचे ॲसेट्स आहेत आणि 1,00,000 रुपये लायबिलिटी आहे तर 2,00,000 वजा 1,00,000 केला तर नेटवर्थ म्हणजे त्याच्या उद्योगाचं नेटवर्थ जे आहे ही 1,00,000 रुपये आहे. म्हणजे हे सगळं म्हणजे त्याच्या एक पॉझिटिव्ह नोटमध्ये ही कंपनी आहे असं केलं जातं.
त्यानंतर तिसरं असतं ते म्हणजे बॉरोईंग्समध्ये म्हणजे जे काही लोन्स वगैरे आहेत, तुम्ही इतर कोणाकडनं छोटे काही लोन्स वगैरे केले असतील एखाद्या प्रोजेक्टसाठी, एखादा मशिनरी विकत घेण्यासाठी किंवा बँकेचं लोन वगैरे असेल, तर हे सगळं येतं हे बॉरोईंग्समध्ये येतं. आणि चौथं येतं ते म्हणजे नेटवर्किंग कॅपिटल म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये तुमचं करंट ॲसेट्स किती आहेत आणि करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज किती आहे हे कळत असतं. म्हणजे नेटवर्किंग कॅपिटल म्हणजे याचा जो फॉर्म्युला आहे, नेटवर्किंग कॅपिटल बरोबर करंट ॲसेट वजा करंट लायबिलिटी. करंट ॲसेट म्हणजे जसं आपल्याकडे जे काही ॲसेट्स आहेत, जर लँड वगैरे, जमीन आहे, मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, इक्विपमेंट्स आहे, तर हे सगळे करंट ॲसेट, त्याची किमती काढल्या जाते की या बिल्डिंगची कॉस्ट किती आहे, मशीनची कॉस्ट किती आहे, एक लँडची कॉस्ट किती आहे, इक्विपमेंटची कॉस्ट किती आहे, हे सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला करंट ॲसेट्स मिळतात. आणि त्याच्यातनं मग आपण करंट लायबिलिटीज म्हणजे जे काही कर्ज वगैरे आहे, इतर काही गोष्टी आहेत, तर किंवा घेणं आहे, कोणाकडनं देणं आहे, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकत्र केल्या जातात, त्याची फिगर काढली जाते आणि मग ती वजा केली तर ते कंपनीची नेटवर्किंग कॅपिटल जी आहे हे आपल्याला मिळत असते. तर समजा एक 5 लाख रुपयेचं नेट करंट ॲसेट आहे आणि 2 लाख रुपये एक करंट लायबिलिटी आहे, तर 5 लाख वजा 2 लाख म्हणजे 3 लाख रुपये हे नेटवर्किंग कॅपिटल जे आहे हे कंपनीचं आहे, हे लक्षात येतं. तर टोटल आपल्याला या सर्व चारही पॉईंट्स जे आहेत तर याच्याबद्दलची जी माहिती आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये मिळत असते, ज्याला फिक्स ॲसेट, शेअर होल्डर फंड्स, बॉरोविंग आणि नेटवर्किंग कॅपिटल अशा या चारही मुद्द्यांची जी माहिती आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये मिळत असते. आणि सगळ्यात शेवटचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो म्हणजे बेसिकली रोखीचा व्यवहार जो आहे तर त्याबद्दलची जी माहिती आहे ही याच्यामध्ये दिलेली असते. तर त्याच्यामध्ये जसं ऑपरेटिंग काही आपण ॲक्टिव्हिटी करतो आहे, म्हणजे ॲक्च्युअल रोजच्या रोज बिझनेस राहताना बरेचसे रोखीचे व्यवहार होतात. रोखीमध्ये कस्टमर काही माल विकत घेतात, तर त्याच्याबद्दलची जी कॅश आहे तर त्याचं डिटेल्स जे आहे त्याला आपण म्हणतो हे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये दिसतं. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जर काही कॅश आपल्या उद्योगामध्ये इन्क्लूड झाली असेल तर त्याचं जे डिटेल आहे हे कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला दिसत असतं. आणि तिसरं असतं कॅश फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमधून. कोणी फायनान्स आपल्याला केलं असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला कॅश फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज दिसतं. तर अशा प्रकारचे 3 ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत की या 3 ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जी काही कॅश जे आहे किंवा जो काही रोख आहे रक्कम ती आपल्या उद्योगामध्ये येत असेल तर त्याची सगळी माहिती जी आहे ही कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये मिळत असते. तर अशा पद्धतीने हे या 3 जे हे स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि तुम्हाला मेजरली जे आहे ते इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. या 3 स्टेटमेंट्सचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि या 3 स्टेटमेंट्सला सांभाळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. रोजच्या रोज डेली बेसिसवर एक रुपयाचा हिशोब ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेवढं व्हाउचर बुक हे प्रॉपरली मेंटेन करणं, प्रॉपर एक्सेल शीट तयार करून प्रॉपर त्याचं माहिती जी आहे ही सी एकडनं पोहोचवणं आणि त्यांना मदत करणं की जेणेकरून ते रिटर्न्स जे आहे ते फाईल करायला किंवा GST वगैरे सारखे जे काही टॅक्सेस वगैरे आहे त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं फायलिंग्स करायला ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मी आपल्याला उद्योग व्यवस्थापन हे जे प्रशिक्षण होतं त्यामध्ये एक ॲप्लिकेशन सांगितलं होतं, जसं व्यापार ॲप जे आहे त्याच्याबद्दल मी माहिती दिली होती की ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी हाताच्या बोटावर आपण कॅल्क्युलेशन्स जे आहे करू शकतो. तर ते जे सत्र आहे तुम्ही ते प्रशिक्षण आधी घेतलं असेल तर तुम्ही त्याबद्दलचं जे सत्र आहे ते नक्की ऐका की जेणेकरून त्याच्यामध्ये मी इन डिटेल माहिती जी आहे ही व्यापाराबद्दल दिलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण बॅलन्स शीट वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा बिलिंग वगैरे आहे किंवा तुमचं प्रोडक्ट जे लिस्टिंग आहे वगैरे त्याची सगळी माहिती जी आहे ही त्या सत्रामध्ये मी दिलेली आहे की जेणेकरून हे आपल्याला अतिशय अवघड जरी वाटत असलं पण हे अतिशय सोपं काम आहे. फक्त आपल्याला त्यासाठी योग्य टूल हवं असतं आणि ते योग्य टूल म्हणजे व्यापार ॲप आहे की जे एक स्टार्टअपसाठी आपण ते अतिशय सुंदररित्या आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटेन करू शकतो. तर ते जर प्रशिक्षण आपण घेतलं नसेल तर ते प्रशिक्षण आपण घ्या की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक उद्योगाचा व्यवस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थापनामध्ये होतं. एक मॅनेजमेंटचा पार्ट आहे आणि जितकं आपलं उद्योगाचं व्यवस्थापन चांगलं असेल तेवढा आपल्याला चांगला रिझल्ट जो आहे हा मिळत असतो. तर हे सगळे स्टेटमेंट्स व्यवस्थित समजून घ्या. व्यापार ॲपचा वापर करा की जेणेकरून हे सगळे स्टेटमेंट तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल आणि रिअल टाईम डेटा जो आहे हा तो रिअल टाईम डेटा तुम्हाला त्या ॲपमधून मिळत असतो की तुमच्या बिझनेसचं करंट स्टेटस काय आहे हे तुम्हाला कळतं. अगदी की तुम्ही एका मिनटामध्ये तुम्ही बॅलन्स शीट जे आहे हे जनरेट करू शकता. तुम्ही व्हाउचरचं डिटेल, रॉ मटेरियलचं डिटेल, तुमचं सेल्सचे डिटेल्स,
तुमचं बिलिंगचे डिटेल्स वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अतिशय इझिली आणि एक 1 क्लिकमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत असतात. तिथे तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटही लगेच मिळत असतं आणि जे प्रॉफिट लॉस अकाउंटही लगेच मिळतं आणि बॅलन्स शीटही लगेच तुम्हाला मिळत असतं आणि रिअल टाईम तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळी सी एला फोन करा किंवा त्यांना त्यांच्या मागे लागा वगैरे अशा गोष्टी करण्याची गरज नाही. तर हे अतिशय सुंदर असं एक ॲप्लिकेशन आहे आणि त्याचा वापर जर केला तर तुम्हाला तुमचा उद्योग हा अतिशय आरामात तुम्ही मेंटेन करू शकता. तर ही सगळे स्टेटमेंट पण यासाठी अतिशय गरजेचं आहे ते म्हणजे काळजीपूर्वक डेटा एंट्री करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जेवढी काळजीपूर्वक प्रॉपर डेटा एंट्री कराल तेवढा तुम्हाला प्रॉपर रिझल्ट जो आहे हा तुम्हाला तुमच्या उद्योगाचा मिळत असतो. पण ज्यावेळी तुम्ही बऱ्याच वेळा डेटा एंट्री ही प्रॉपर होत नाही, प्रॉपर वाउचर बनत नाही, प्रॉपर कस्टमरचे डिटेल्स आहे किंवा जे तुम्ही रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट केले आहे किंवा जो तुम्ही खर्च केला आहे, जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा जे तुम्हाला इन्कम आलेलं आहे, जो सेल झाला आहे, तर या सगळ्यांची डिटेल जोपर्यंत तुम्ही प्रॉपर इनपुट करत नाही तर तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर आउटपुट हे बॅलन्स शीटच्या माध्यमातून किंवा कॅश फ्लो स्टेटमेंटच्या माध्यमातून किंवा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुमचा अकाउंटंट ज्यांना तुम्ही हायर करत आहात तर त्यांच्या कामावर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. डेली बेसिसवर त्यांचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे की रोजचे सर्व एंट्री प्रॉपर त्यांनी केल्या आहेत का नाही, डे क्लोजिंग जे आहे ते त्यांनी प्रॉपर केलं आहे का नाही. तर या सगळ्या गोष्टींचं लक्ष देणं गरजेचं आहे. प्लस मार्केटमध्ये जो काही तुमचा पैसा अडकला आहे तर त्यासाठी ज्यांच्याकडे बॅलन्स आहे तर त्यांचा प्रॉपर फॉलोअप घेणं, त्यांचं जे कॅश फ्लो आहे जे ते प्रॉपर मागवणं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत या अतिशय काळजीपूर्वकपणे करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला एंड रिझल्ट जो आहे हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल. आजच्या सत्रात एवढंच. यात काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. 8097275136 क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. काही प्रश्न असतील तर नक्की मला कळवा जेणेकरून मी तुम्हाला आणखी मदत जी आहे ही डेफिनेटली मी करू शकतो. धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.